नमस्कार मंडळी, जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जन्मभूमीच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त आपण हा भक्ती सोहळा आयोजित केलेला आहे. तर ह्या भक्ती सोहळ्याच्या भाग म्हणून आपण आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मी अशी विनंती करते सौ स्नेहलता साठे काकूंना की त्यांनी तो प्रोग्राम सुरू करावा आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही अगदी कमी वेळात आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला हवं आहे आणि तुम्ही त्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. काकू, मी काकूंना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्रोग्राम सुरू करावा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. 2 मिनिटं यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह समूहम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे. सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने. कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सदा प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति. जय जय राम कृष्ण हरे. राजा राम जय जय राम कृष्ण हरे. राजा राम जय जय राम कृष्ण हरे. राजा राम नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवन विनोद विहारी. राजा राम नवन विनोद विहारी. राजा राम जय जय राम कृष्ण हरे. राजा राम राजा राम जय जय राम कृष्ण हरे. गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुल संकट हारी. राजा राम गोकुल संकट हारी. राजा
लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे आदिता संख्या माहो स्वरूपी मन हे आदिता संख्या माहो काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती निज धामा ओ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सरसार वदनिता सद्गुराया हो सरसार सरसार वदनिता सद्गुराया हो मंगल धाम जीवन नर हरि पाया हो मंगल धाम जीवन नर हरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप द्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप द्यावो हो तन्मय हो बलवंत प्रेमी गावो तन्मय हो बलवंत प्रेमी गावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया तव पदास कीर्तनास लीलास श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश गाऊनिया गोड गाणी गाऊनिया गोड गाणी आळविते चिंतामणी आळविते चिंतामणी राखी प्रभू आज लाज राखी प्रभू आज लाज श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश येऊनी मम कीर्तनास येऊनी मम कीर्तनास देई मनी मज धीरास देई मनी मज धीरास शुभवर हा देई उषास शुभवर हा देई उषास श्री गणेश जय गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश एकदा सगळ्यांनी भजन करूया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम अयोध्येचा राजा राम गोकुळीचा मेघश्याम अयोध्येचा राजा राम गोकुळीचा मेघश्याम रघुपति राघव
राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया मनी धरा राम हाती धरा काम मनी धरा राम हाती धरा काम भावुकाची श्याम करुणी खान भावुकाची श्याम करुणी खान मनी धरा राम हाती धरा काम नका करू तुम्ही विषयाचा संग अंतरी श्रीरंग आळवा मनी धरा राम हाती धरा काम आळवा देव भक्तिभावे मनी यमाची जाचणी गाधी देव मनी धरा राम हाती धरा काम गाधी देन तुम्हा संसारीचे दुःख राम नाम सुख घ्या रे तुम्ही मनी धरा राम हाती धरा काम दीनदास सांगे माझा रघुनाथ 84चे अनर्थ चूक मनी धरा राम हाती धरा काम मनी धरा राम हाती धरा काम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम् राम नाम वरानने सीताकांत स्मरण जय जय राम. आजचा निरूपणाचा अभंग ज्यांना नामावतार म्हणतात त्या ब्रह्मचैतन्यांचा आहे. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जसं समर्थांनी ध्यास घेतलेला होता की सगळा जीवन राम प्रचार आणि रामाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं तसं आमच्या महाराजांनी सुद्धा तेच समर्थांचं कार्य केलेलं दिसतं. नवे नवे आजही ते चालू आहे गोंदवल्यामध्ये. म्हणून जसं आज टॅटू काढून घेतात ना तसं आमच्या महाराजांनी रामाचं नाव गोंदवून घेतलंय म्हणून ते गोंदवलं आहे. असे आमचे महाराज आपल्याला निरूपणाच्या अभंगात काय सांगतायत. मनी धरा राम हाती धरा काम. अहो संत
संतांना समाजाची नाडी माहिती असते. नुसतं रामनाम घ्या म्हटलं तर कोणी घेणार नाही. म्हणून सद्गुरू सांगतायत की हाताने काम करा पण मुखाने नाम घ्याल ना. इतकं सोपं रामनाम आहे. अल्प आहे, स्वल्प आहे. बहु चांगले हे नाम राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. मनुष्याला सोपं हवं असतं, फुकट पण हवं असतं, हो की नाही? सगळे सेलमध्ये जातात की नाही? सेलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये बरं का, दुप्पट किंमत लावतात आणि आपल्याला निम्म्या किमतीत देतात. काही खरेदी करायची नाही असं म्हणून सगळ्या बायका जातात. मी पण आहे बरं का त्याच्यात. आणि 10,000चा माल घेऊन येतात. पण असं हे रामनाम फुकट आहे हो, पण सामान्य मनुष्य त्याला सुद्धा घ्यायला वेळ नाही. म्हणून ते सांगतायत की हाती धरा काम. काम करता करता आपण रामनाम घेऊ शकतो. पोळ्या करता करता आमची सून झुंबाचे क्लासेस घेते. अहो पोळ्या करता, अहो मला पहिल्यांदा कळेच ना हिला झालं काय. पोळ्या करता करता नाचत होती तिची ती ऍक्शन बसवत होती. पण असं आपण रामनाम पण घेऊ शकतो ना, हे मला तिला पण सांगायचंय. मी घरी नाही सांगू शकत ना. असं रामनाम आपण सगळेजण घेऊ शकतो. अगदी पावला गणिक सुद्धा पाऊल टाकताना घेऊ शकतो. मग ह्या रामनामाचा लाभ काय आहे? कारण सगळे मनुष्य प्राणी जो आहे ना, कारण हे सद्गुरू सांगतायत की नका करू तुम्ही विषयाचा संग. अहो एक एक विषय, पंचविषय सांगितलेले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता हरिण शब्दाला भुलतो आणि आपले प्राण गमावतो. पतंग दीपाच्या ज्योतीला भुलतो, म्हणजे रूपाला भुलतो आणि आपले प्राण गमावतो. असं प्रत्येकाचं एक एक विषय जरी सेवन केला तरी प्राणाला मुकावं लागतं. पण मनुष्य प्राणी असा आहे की पंचविषयांचं सतत सेवन करत असतो. बघा त्याला वस्त्र सुद्धा मऊ मुलायम लागतात, स्पर्श चांगला लागतो. जरा कुठे गैरसोय झाली की चालत नाही. कानाला तर हल्ली लावलेलंच असतं सारखं, पिशाच्य असं म्हटलं जातं त्याला. नंतर नवीन सगळं आपल्याला संगीत तर हल्ली म्हणजे आमचं तर डोकंच उठतं त्या ढॅन ढॅन ढॅन. पण ते हवंय ना हल्लीच्या नवीन पिढीला. म्हणजे आपण मनुष्य प्राणी हा सतत विषयांचा संग करत असतो. पण ब्रह्मचैतन्य सांगतात की नका करू तुम्ही विषयाचा संग. मग काय करा? अंतरी श्रीरंग आळवा. मनापासून तुम्ही नाव घेतलं ना, कारण हे मन अत्यंत चंचल सांगितलं. मग ह्या मनाला आवरायचं कसं? म्हणून एके ठिकाणी पंत म्हणतात, मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे. यास्तव विवेक पाशे कंठी वैराग्य काष्ट बांधावे. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम राम. मनाला ताब्यात ठेवायचं कसं ते आपल्याला पंत सांगतात. कारण हे मन आहे ते ओढाळ आहे. मग ते किती धावत असतं? परधन परकामिनीकडे धावे. दोघं मित्र हॉटेलात गेलेले असतात आणि बायका फक्त साड्या बघतात, दागिने बघतात. पण हे दोघं एकमेकांच्या मनातलं, अरे त्याची चांगली आहे म्हणजे परधन परकामिनीकडे धावे. मग या मनाला आवरायचं कसं? तर विवेकाने आवरायचं. यास्तव विवेक पाशे. जसं एखाद्या जनावराच्या, ढोराच्या मध्ये वेसण घातलेली असते तसं विवेकाची वेसण घालायची. आणि ढोर जर लांब जात असेल तर त्याच्या गळ्यामध्ये लोढणं घालतात. बघा त्याच्या गळ्यात असं लोढणं घालतात की त्याच्या पहिल्या 2 पायामध्ये ते येतं. पूर्वीच्या लोकांना माहिती असेल, आता नवीन पिढीला माहिती नसेल. मग ते लोढणं घातलं की ते खूप लांब जात नाही.
तसं जर आपलं मन आपल्याला ताब्यात ठेवायचं असेल तर विवेक आणि वैराग्य ह्या दोन्हीचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे ते रामनामाला लागतं. मग जसं चंचलत्व हा मनाकडे दोष आहे, तसा त्याचा एक विशेष गुण सुद्धा आहे की त्याला जर एखाद्या ह्याची गोडी लागली विषयाची तर ते तिथेच चिकटून बसते. बघा, आपल्याला समजा एखाद्याला क्रिकेटची असेल आवड, तर तो काही ना काही करून तरी जातो की नाही, तिथे तिकीट काढून जातो, तर टीव्हीवर बघतो, कारण त्याला मनाला त्याची गोडी लावली. कोणाला नाट्यसंगीताची गोडी असेल, त्याला कुठेही गेलं तरी ते नाट्यसंगीत ऐकलं, जरा आवाज मोठा करा हो असं सांगितलं जातं. मग आपल्या मनाला जर आपण रामनामाची जर आवड लावली तर ते रामनामामध्ये सुद्धा रंगतं बरं का. आणि रंगल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची मजा आपल्याला येत नाही. आता सुद्धा तुम्ही माझ्या बोलण्यामध्ये रंगल्यात की मला चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या सगळ्यांचे. म्हणजेच एखाद्या गोष्टीची आवड जर आपण आपल्या मनाला लावली तर ते मन तिथे रंगतं आणि ते कायम तिथेच राहतं. म्हणून मनी धरा राम असं ब्रह्मचैतन्य सांगतं. अजून लाभ काय होणार आहे रामनाम मनात घेतलं तर? आपल्या मनामध्ये जर ठसवलं तर ते काय सांगतात की बाधिले ना तुम्हा संसारीचे दुःख, रामनाम सुख घ्या रे तुम्ही. संसारात किती दुःख आहे हो. खरं संसार म्हणजे दुःखानेच भरलेला आहे. एक दुःख जातं तर पुढे दुसरं उभं असतं. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक असे अनेक ताप, आपण त्रिविध ताप म्हणतो, ते संसारात आहे. पण रामनाम कसं आहे? सुखाचं आहे. म्हणून एक कवी म्हणतात, सुखाचा मंत्र हा बरहा, सुखाचा मंत्र हा बरहा, सदोदित राम मनी ध्यावा, वाल्मिकी करनाला माने, अहल्या मुक्त केली जाने, असा प्रभू राम मनी ध्यावा, सदोदित राम मनी ध्यावा. असा राम राम म्हटलं की सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं की नाही. आपण दमलो भागलो की कमरेवर हात ठेवतो आणि म्हणतो थकले रे रामराया. तेव्हा आपल्या मनात, आपल्या तोंडामध्ये कृष्णाचं नाव येत नाही, दत्ताचं नाव येत नाही, देवीचं नाव येत नाही. पण रामाचं नाव घेतलं की आपल्याला मनाला विसावा मिळतो. पूर्वीच्या काळी आपली जी जनरहाटी होती, दिनक्रम होता, त्या दिनक्रमाने मनाला आणि शरीराला दोघांना विश्रांती मिळत होती. पण आज आपल्या मनाला विश्रांती मिळते का हो? सगळेजण असमाधानी आहेत, कितीही पॅकेज असू दे, पण असमाधानी आहेत. मग मनाला जर विश्रांती कशाने मिळते? तर समर्थ म्हणतात तसं रामजीवीचा विसावा म्हटलं. म्हणजे शरीराला विश्रांती हवी असते आणि मनाला विसावा हवा असतो, समाधान हवं असतं. म्हणून त्या रामाला गा. मग एवढे सगळे देव आपले आहेत, मग रामाचंच का सगळे संत सांगतात? कारण राम ही राष्ट्रकथा सांगितलेली आहे. राम हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. रामामध्ये अनेक गुण आहेत. बघा, ज्या ज्या वेळी समाजाची घडी विस्कटली ना, त्या त्यावेळी प्रत्येक संतांनी रामकथेचा आधार घेऊन समाजाला पूर्ववत केलेला आहे. आमच्या संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं आणि त्या वेळची समाज स्थिती चांगली केली. तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं आणि समाजाची घडी विस्कटलेली होती ती रामकथेने नीट होते बरं का, त्याला इस्त्री होते. म्हणून रामकथा श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण आज सुद्धा आपण कलियुगात असं ठरवलं की रामासारखं वागायचंय तर वागू शकतो की नाही? रामामध्ये अनेक गुण आहेत. परिचयाचं पद आहे, राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम आत्मा राम
एक वचनी, एक पत्नी, एक वाणी, आणि शिवाय मातृपितृभक्त. अहो, ज्या वेळेला राज्याभिषेक होणार आदल्या रात्री कळलंय आणि दुसऱ्या दिवशी काय कळलंय, वनवासाला जायचंय 14 वर्ष. पण प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावरची एक तरी रेषा बदलली का? किती स्थितप्रज्ञ होते. किंवा मधुर भाषा. एक नेहमी सांगितलं जातं की सीता स्वयंवराच्या वेळी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा असा स्वभाव होता की कोणाला दुखवायचं नाही. आणि जेव्हा जनक राजा म्हणाला की निक्षत्रिय पृथ्वी झाली का, हा पण कोणी जिंकणारा क्षत्रिय राहिलाच नाहीये का, असं म्हटल्यानंतर शेषाचा अवतार असणारे आमचे लक्ष्मण ताडका उठले. कोण म्हणतो मी हा पण जिंकून दाखवतो. पण प्रभू रामचंद्रांनी कसं त्यांना थांबवलं हो. ते म्हणाले, लक्ष्मणा तू हे करू शकतोस, मी जाणतो. असं म्हणाले नाही, ती माझी पत्नी, मी पण जिंकली असं म्हटले नाही प्रभू रामचंद्र. पण लक्ष्मणाला ते समजावून सांगतायत की आपण कोणाबरोबर आलोय, आपण स्वतंत्र नाही, आपण विश्वामित्रांबरोबर आलोय. आणि त्यांची आज्ञा आहे का, त्यांच्या आज्ञेशिवाय आपण दोघांनी काही करायचं नाहीये. तू हे करू शकतोस. म्हणजे माणसाला अशी स्वभाव असतो की नाही, हे तुला जमणार नाही असं आपण पटकन म्हणतो कितीतरी वेळा दिवसात. पण संत सांगतात की असं बोलावं, थोडक्यात बोलावं, सत्य बोलावं, ते सुद्धा दुसऱ्याला न लागेल मनाला असं बोलावं. माझ्या वडिलांचा पण असा स्वभाव होता बरं का. आता एखाद्याने ते म्हणताना कसं म्हणायचे, तू बैलोबा आहेत असं म्हणायचं नाही, अरे धेनू वल्लभा असं म्हणायचं, त्याला बरं वाटायचं. म्हणजे आपलं बोलणं नीट असावं आणि गोड पण असावं. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या आयुष्यभर वागले. बघा, जेव्हा वनवासातून ते आले त्यावेळी प्रथम कोणाला भेटायला गेले हो, कैकेयी मातेला भेटायला गेले. कारण काय, तर तू जर मला वनात पाठवलं नसतंस तर माझा पराक्रम जगाला कसा कळला असता. हा सकारात्मक दृष्टिकोन आपण आज सुद्धा घेऊ शकतो ना. सासूबाई बोलल्या म्हणून जर रागावून बसलं आणि ते आईला सांगितलं, काही गरज नसते. पण हल्ली बऱ्याच मुलींचं, माझ्या घरी नाहीये असं, पण बऱ्याच मुलींचं असं असतं की लगेच आईला फोन लावला जातो. पण सासू सुद्धा तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असते. म्हणून आपण अनेक गुण रामरायाचे घेऊ शकतो. म्हणून तर असं म्हटलं जातं की नाही की मुलगा असावा, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की रामासारखा मुलगा असावा, पती असावा रामासारखा असावा, स्वामी असावा रामासारखा असावा, राजा असावा रामासारखा असावा. समर्थांना सुद्धा रामराज्य हवं होतं. आता आपल्याकडे जरा झुंजूमुंजू झालाय रामराज्याचं. आज आपण हा सगळा उत्सव करतोय तो आपल्या रामासाठी, कारण ते राष्ट्राचं दैवत आहे. म्हणून लाखो मनांच्या मध्ये हा राम रुजलेला आहे. म्हणून आपल्याला रस्त्यावर आपल्याला दिसतात की नाही झेंडे. आज सुद्धा तरुणाईनी इतकी छान सजावट केली आहे की नाही. असा हा राम आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, कारण तो सुखावह आहे. आणि राम हे अक्षर असं आहे ना, त्याच्यामध्ये 3 गुणधर्म सांगितले. बघा, र हे अक्षर जे आहे त्याच्यामध्ये अग्निबीज सांगितलंय. म्हणजे अग्नी काय करतो, तावून सुलाखून चांगलं करतो, निर्मळ करतो. तसं हा अग्निबीज जे आहे र मध्ये, तो आपल्या मनाचा मल काढून टाकतो. म्हणून ते आपल्याला वैराग्य देतं. त्याला आकार जोडला की रा तयार होतो. मग आकारामध्ये काय आहे, तर सूर्य बीज आहे. मग सूर्य हा आपण तेजाचं, ज्ञानाचं असं प्रतीक मानतो. म्हणजे तो आपल्याला ज्ञान सुद्धा देतो. आणि मग या अक्षरामध्ये चांद्र बीज आहे, ते आपल्या मनाला शीतलता देतं. म्हणजेच आपलं मन भक्तीकडे लागतं. म्हणजे एकदा राम उच्चारला हा शब्द की आपल्याला वैराग्य मिळतं, ज्ञान मिळतं आणि भक्ती मिळते. मग खरंच हे नाव सोपं नाही का. मग असं आपण राम घेतलं पाहिजे ना, राम नाम. मग आपण नवीन ह्याच्यामध्ये काय करू शकतो, आपण हल्ली फोनवर बोललो की हॅलो म्हणतो, मग तिथे जय श्रीराम म्हणू शकतो. पूर्वीच्या काळात कोणी सकाळच्या वेळी भेटलं की राम राम म्हणत असत. आमच्या काळामध्ये
नवीन वस्तू आणली तरी आम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर राम राम, मला आज नवीन फ्रॉक आणलाय, काय रिबिनी आणले. म्हणजे हा राम किंवा उपस्थित आपण शाळेमध्ये म्हणतो तिथे जय श्रीराम म्हणू शकतात ना मुलं. प्रेझेंट म्हणायच्या ऐवजी जय श्रीराम म्हणू शकतात. म्हणून राम प्रहर सुद्धा आपल्याकडे बघा, सकाळी 5 वाजल्यापासून 7:30 पर्यंत हा राम प्रहर आपल्याकडे आहे. जीवनामध्ये सुद्धा किती राम आहे हो आपल्या. आपण विचार केला तर आपल्याला पटतं. एखादा आपल्याला अगदी जवळचं मैत्रीण वगैरे भेटली खूप दिवसांनी, तिला काही आजार असेल तर आपण सांगतो की नाही अगदी रामबाण तुला उपाय सांगते. म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला उपाय नाही. किंवा एखादा आपल्याला सिनेमा आवडला नाही, काही राम नाही त्याच्यात असं म्हणतो की नाही. म्हणजे ज्याच्यात चैतन्य आहे ना तिथे राम आहे. म्हणून हा चराचरामध्ये भरलेला असा राम आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये चरणामध्ये ब्रह्मचैतन्य आपल्याला काय सांगतायत की ते आज आपल्याला सगळ्या प्रकारची गॅरंटी हवी असते. बघा, आपण काही साधी अगदी रेल्वेमध्ये काही खरेदी केली, टिकेल ना ग असं आपण त्या बाईला सुद्धा विचारतो. फिरकीने न पडणार, तुटणार नाही ना. मग अशी आपल्याला गॅरंटी हल्ली मिळत नाही, वॉरंटी मिळते. पण संत आपल्याला गॅरंटी देतात की रामनाम घेतल्यानंतर काय मिळणार आहे. तर रामनाम घेतल्यानंतर हा 84 लक्ष योनींचा फेरा चुकणार आहे, जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे एकदा राम घेतल्यानंतर. रामनामाचे किती दृष्टांत आहेत, पण वेळ आपल्याकडे कमी आहे का चालणार आहे जास्त बोललं तर एक छोटासा दृष्टांत देते की किती रामनाम आपल्या अंगामध्ये भिनलं पाहिजे. की ब्रह्मचैतन्यांचे उत्तम शिष्य म्हणून ब्रह्मानंद आहेत. त्या गोंदवल्यामध्ये पेढे तयार करण्याचं काम चालू होतं. आणि आपण पेढा गोल केला की थोडासा त्याला दाबतो. पण ब्रह्मानंदांचं रामनाम इतकं अंगामध्ये मुरलेलं होतं की त्यांनी तो पेढा दाबला की त्याच्यावर रामनाम उमटत होतं. असं रामनाम आपल्याला घेणं नाही शक्य, पण आपण सुरुवात करू शकतो की नाही. एक माळ करू शकतो की नाही श्रीराम जय राम जय जय रामची. कारण हा तारक मंत्र आहे. म्हणून आपण इतर सगळ्या देवांच्या जे स्तवन आहे त्याला स्तोत्र म्हणतो, पण रामरक्षा म्हणतो ना. ती रक्षण करते म्हणून तिला रामरक्षा म्हटलं जातं. आणि अगदी चांगला तुम्हाला दृष्टांत देते की लहानपणी कधीतरी आजीचं ऐकलेलं रामरक्षा. आणि ती मुलगी परदेशामध्ये शिकण्यासाठी गेलेली असताना अशी काही वेळ आली की तिला भीती वाटायला लागली आणि पूर्ण श्लोक येत नव्हता. पण जे आठवतंय ती म्हणते आत सज्ज धनुषा विशेष एवढंच तिला आठवत होतं रामरक्षेतलं. पण ह्याचा परिणाम काय झाला, जे तिच्या जवळ येणारी लोक होती त्यांना 4 शिपाई बाजूला दिसलेत तिच्या. कारण धनुर्धारी राम हा रक्षण करणारा आहे. मग एका अर्धवट म्हटलेल्या श्लोकाचा एवढा परिणाम आहे. मग मुलांना आपण रामरक्षा शिकवली कारण त्याच्यामध्ये कवच आहे, तो तारक मंत्र आहे. म्हणून प्रत्येकाने दिवसाला एकदा तरी रामरक्षा म्हणावी. असं अयोध्येचं मंदिर जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून आम्ही कीर्तनकार रामनामाचा जप एक माळ आम्ही घेतो आणि आता काय 70 जण असतील तर आम्ही तेवढ्या माळा तिकडे पाठवतो. हा आमचा उपक्रम 2 वर्ष चाललेला आहे. असं रामनाम आपण सगळ्यांच्या गळी उतरवायला पाहिजे. आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. कारण पुढच्या पिढीने आधीच्या पिढीने पुढच्या पिढीला दिल्याशिवाय त्या मुलांना कळणार कसं. म्हणून आधीच्या पिढीला सुद्धा माहिती असायला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळी आजी आणि नातवंड, आजी आजोबा आणि नातवंड हे जे नातं होतं ना, हा संस्कार सहज दिला जात असे. म्हणून जर आपल्याला यमाची जाचणी नको असेल, जन्म मरणाचा फेरा चुकवावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी मनामध्ये राम धरायचंय. जरी हाताने काम केलं तर उफराट्या नामाने वाल्मिकी सुद्धा तरला. राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणत वाल्याचा वाल्मिकी झालाय. मग आपण सरळ नाम घेणार आहोत राम. म्हणून असं रामनाम आपल्या मनामध्ये धरा. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये ब्रह्मचैतन्य सांगतात.
एकदा सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. आता मुलांना गोष्ट ऐकायची ना. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग सांगणार आहे. समर्थ रामदास हे कधीही एका ठिकाणी 3 दिवसाच्या वरती राहिले नाही. बरं, ते कोणाकडे घरी पण राहिले नाही. तर कधी मारुती मंदिरात, कधी डोंगर माथ्यावरती असं त्यांचं वास्तव्य असायचं. आणि होता होता एक दिवस ते विराटपूर नगराला आले. आणि ह्या विराटपूर नगरामध्ये ही बातमी पसरली. ऐकुनी समर्थ वार्ता, ऐकुनी समर्थ वार्ता, अशी ही वार्ता ऐकलीये. आणि त्यांच्या दर्शनासाठी सगळे आबाल वृद्ध हे निघाले. आणि ह्याच विराटपूर नगरामध्ये एक धनगर राहत होता. खंडोबाचा अत्यंत भाविक असा भक्त असणारा. सकाळी लवकर उठावं, खंडोबाची पूजा करावी, पत्नी जी न्याहारी देईल ती बरोबर घ्यावी आणि मेंढ्यांना बकऱ्यांना पाळण्यासाठी किंवा चरण्यासाठी डोंगर माथ्यावर जावं. नित्याप्रमाणे हा बाहेर पडलाय आणि डोंगर माथ्यावर आलाय. आता डोंगर माथ्यावरती खूप गर्दी दिसली. त्याला कळेना की का बरं, उत्सव तर नाही, कुठली यात्रा नाही, मग एवढी गर्दी का झाली? का शत्रूंनी हमला केलाय म्हणून आश्रयासाठी डोंगर माथ्यावर आले? म्हणून बारीतल्या एका गृहस्थांना त्यांनी विचारलं की का एवढी लाईन लागलीये, का एवढी ओळ लावलीये? पण बघा, काही माणसं कशी असतात, कोण प्रश्न विचारते त्याच्यावर उत्तर द्यायचं ठरवतात. बरं का, गरिबीनं जाऊ दे, पण जिथे दुर्जन असतात तिथे सज्जन सुद्धा असतात. आणि एका सज्जन ग्रस्तांनी त्याला उत्तर दिलंय, अरे तुला माहिती नाही का डोंगर माथ्यावर कोण आलाय? देतो आपुल्या मनचे, देतो आपुल्या मनचे, ऐसे सद्गुरु शिवाजीरायाचे. आलेत साधू दर्शन देण्या मुश्किल भक्तरायाचे. अरे आपल्या शिवाजी राजाचे गुरु इथे आले. आणि नुसते आले नाहीये, जो कोणी दर्शन घेईल त्याला ते विचारतायत आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांना देत आहेत. आणि म्हणून एवढी लांब लाईन लागलेली आहे. राम, आता या भाबड्या धनगराला सुद्धा वाटलं आपण पण त्यांचं दर्शन घ्यावं, बघूया तरी आपल्या राजाचे गुरु कसे आहेत. पण साक्षर नव्हता, पण सुसंस्कृत होता. बरं का, हल्ली माणसं साक्षर असतात पण सुसंस्कृत नसतात. याला माहिती होतं की देवाकडे, गुरूंकडे, राजाकडे जाताना रिक्त हस्ताने जायचं नसतं. मग यांनी काय केलं हो, गोरे चिंचा आवळे त्याने तो गुण
घेऊन पुढती सद्भावाने करतो नमनासी. सगळी बोरे चिंचा तोडली आणि आपल्या फाटक्या उपरण्यामध्ये बांधून ठेवली आणि बारीमध्ये उभा राहिलाय. मध्ये घुसला नाहीये बरं का. हल्ली लोकांना फार सवय असते अहो, काहीतरी कारण सांगतात आणि अहो मी त्यांच्या बरोबर आली, नसतं बरं का तसं, पण मध्ये घुसतात. आणि असा हा ओळीमध्ये उभा राहिला आणि आपली पाळी आल्यानंतर समर्थांच्या पुढे ते सगळे बोरा चिंच हे ठेवले, नमस्कार केलाय. समर्थांनी जसं सगळ्यांना विचारलं तसं ह्याला सुद्धा विचारलंय, काय हवंय तुला? तेव्हा तो म्हणतोय, खंडोबाच्या कृपेनं लई झॅक चाललंय बघा, कारभाडी लई चांगली आहे, पोरं बाळ आहे ती, पण तुम्ही म्हणताय म्हणून एक मागू. जसं तुमचं दर्शन मला झालं ना तसं माझ्या बायकोला आणि मुलांना होईल का? तुम्ही माझ्या घरी याल का? असं तो विचारतोय. चला 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 तुम्ही रामदास चला एक वार, तुम्हा बघून बायको पोर होत्याल खुशी फार. कायाच मेण पालखी दुबळा संसार, बघाने तो अलादी बसाया खांद्यावर. भोजनाला भोजनाला गुळ आणि पोळी, भाज्या 2-4 भाज्या 2-4, खाऊन शाही समय द्यावर एक ढेकर. तो म्हणतोय, राजांसारखी पालखी वगैरे माझ्याकडे नाही, पण मी तुम्हाला माझ्या खांद्यावरनं अलगद नेईन बरं. आणि घरी आणलंय. समर्थ हो म्हणाले म्हणून खूप आनंद झाला. घरी आल्यानंतर बायकोनी सुद्धा यथोचित स्वागत केलंय. अधिकांनी कळवून आले असं म्हटलं नाही. आपल्याला हे वाक्य अहो फार दिसतं. आनंदाने स्वयंपाक केलाय. पळसामध्ये लावलेल्या 2-4 भाज्या केल्या. गुळ आणि पोळी, पूर्वी पोळी सणावाराला केली जात असे आणि गुळ म्हणजे साधा गुळ, हे पक्वान्न होतं पूर्वी. गुळाची पोळी नाही सध्या जी आपण खातोय ती. आणि मग समर्थांनी तो भावभक्तीने केलेला स्वयंपाक, जेवण भरपूर जेवले, तृप्तीचे ढेकर दिले. हात धुवायला पाणी हातावर घातलंय, मुखशुद्धी म्हणून तुळशी पत्र ठेवलंय. या धनगरालाच वाटत होतं साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. पण मनाला एक खंत लागली की एवढे मोठे संत आपल्या घरी आलेत आणि आपल्याला त्यांना द्यायला काहीच नाही आपल्याकडे. आणि ती चिंता समर्थांना कळली आणि त्याला विचारतायत काय झालं. तेव्हा तो म्हणतोय, मला द्यायाला जवळी नसे काही, नको चिंता जामनी करू काही, मला देऊ तू नको वरधनाती. तुझे मन हे आम्हास त्वरित देते. समर्थ म्हणतात, अरे मला फकीराला कशाला हवे, तुझं धन कशाला हवंय, पण तुला माहिती नाहीये, पण तुझ्याजवळ अशी एक गोष्ट आहे की तू मला देऊ शकतोस. विचार करतोय मला माहितीये, मी ह्यांना माहितीये. समर्थ म्हणतात, तुझ्याकडे मन आहे ना, ते तू मला दे. आणि मग आनंद झालाय. मंत्र माहिती नव्हते पण तंत्र माहिती होतं. आतमध्ये गेलाय, वाटी चमचा घेऊन आलाय, ताटली घेऊन आली आणि समर्थांनाच संकल्प सांगायला सांगितलाय. देतो देतो समर्था खुशीन मन मी आपल, चुका भरून पाणी देतो सोडून शानी, म्हणा बिगी बिगी मंतर. देतो देतो समर्था खुशीन मन मी आपुल, खंडोबाची शपथ पुन्हा नाही मागत, तुम्हा दिलेलं मन मी
आठवणी घेतल्या. समर्थांना डोंगर माथ्यावर सोडायला गेलाय. समर्थांना निघायचं म्हणून नमस्कार केलाय आणि निघाला. पण मनात आलंय आपण तर मन समर्थांना दिलंय, मग त्यांनी कुठे आपल्याला जा सांगितलंय. खाली बसलाय पण बसायला तरी कुठे सांगितलंय. उभा राहिलाय, उभं राहायला तरी कुठे सांगितलंय. अहो उठा बशा चालू झाल्या. समर्थ बघतायत आणि मनात विचार करतायत. मनोभूमी तयार झालीये. रामनाम बीज पेरण्यासाठी उत्तम असं मन ह्याचं तयार झालंय. म्हणून एका झाडाखाली त्याला बसवलाय. असे पाहुनी त्या दिला मंत्र राम, तयाच्या मध्ये तो पावला तो विराम. कृपा हस्त ठेवी तया मस्तकाला, भवाची स्मृती लागली ती नयाला. सीताकांत स्मरण जय जय राम. अहो रामनाम मंत्र दिलाय, कृपा हस्त मस्तकावर ठेवलाय आणि सगळं विसरून गेलाय. बरं एक दिवस झाला, 2 दिवस झाले, अहो 7 दिवस झाले. पण मुखानी रामनाम चालू होतं आणि परावाणीपर्यंत ते गेले. भगवंतांनी आपल्याला 4 वाणी दिले, परा, पश्चिंती, मध्यमा आणि वैखरी. पण आपण वैखरीने सुद्धा करत नाही. परावाणी किती लांब राहिली. पण हा धनगर मात्र ते नामस्मरण करतोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि हा आवाज प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचलाय. रामराय म्हणतायत आता याला दर्शन द्यायला हवं. म्हणून प्रभू रामचंद्र तिथे प्रकट झाले. अरे ज्याचं तू नाम घेतोयस तो मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुला दर्शन देण्यासाठी आलोय. आता मनुष्य स्वभावाप्रमाणे डोळे किलकिले करून बघितले, पण मनात येतंय सद्गुरूंची आज्ञा नाही, गपकन मिटून घेतले. प्रभू रामचंद्र बोलतायत ते ऐकू यायला नको. न देखे रामा ते दृढतर बसे नेत्र मिटुनी, न ऐके काही करयुगल घालून श्रवणी, न बोले काही गुरुवचन भंगेल म्हणुनी, त्रिलोकीचा त्राता परत फिरला तो बघुनी. अहो श्रीराम कंटाळले, मी याला दर्शन देण्यासाठी आलोय आणि हा बघत सुद्धा नाही माझ्याकडे. आणि प्रभू रामचंद्रांची स्वारी समर्थांकडे गेली. समर्थांना म्हणतात का तुझा शिष्य, मी त्याला एवढं दर्शन द्यायला आलो बघत पण नाही. पण समर्थ जाणतायत की माझी आज्ञा नाही म्हणून हा केवळ बघत नाहीये. आणि प्रभू रामचंद्रांना ते सांगतायत चला मी पण येतो तिथे. प्रभू रामांना सांगतात त्या वृक्षाक मागे जरा उभे राहा, मी खून केली ना की दर्शन द्यायला या. आणि समर्थांनी त्याला उठवलंय, जागृत केलंय. समर्थांच्या पाया पडल्या आणि म्हणालाय मगाशी एक पारधी कोणीतरी आला होता, म्हणजे धनुष्यबाण होतं ना खांद्यावर. मग समर्थ म्हणताय नवता पारधी आला आला, नवता पारधी आला आला, सेवक मारुती वानर झाला, नवता पारधी आला आला, भूषण ऐसे क्षात्र कुणाला, घेऊनी भावा सहनिज स्त्रीला, देवदया भन गळला गळला, नवता पारधी आला आला. अरे तू साधा सुद्धा पारधीवाला नव्हता बरं, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुला दर्शन देण्यासाठी आले होते. आणि एवढं ऐकलंय मात्र अत्यंत वाईट वाटलंय. पण गुरूंवरती श्रद्धा होती, चटकन सद्गुरूंचे पाय धरले आणि म्हणतोय तो राम असे कळले नाही मजला, तो राम दाखवा मजला, ना पाप्याने काय गुन्हा केला, ते गणा गुन्हा झाला,
दर्शन घडवल्याशिवाय मी तुमचे चरण सोडणार नाही. आणि समर्थांनी रामाकडे दृष्टिक्षेप टाकलाय आणि प्रभू रामचंद्र तिथे प्रकट झाले. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. असं प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्या धनगराला झालं. मग हे कशामुळे झालं हो? तर मन दिल्यामुळे. मग आपण पण मन दिल्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्र नाही का भेटणार? भेटणार आहे. आणि हेच आपल्याला सांगतायत ब्रह्मचैतन्य मूळ पद्यामध्ये की तुम्ही मनामध्ये राम धरा म्हणजे तुमचा 84 लक्ष योनीचा फेरा चुकेल, यमाची जाचणी चुकेल, संसारातली दुःख तुमची नाहीशी होतील. असं हे सोपं, सुरेख आणि फुकट असलेलं रामाचं नाम तुम्ही घ्या. म्हणून मनी धरा राम, हाती धरा काम, मनी धरा राम, हाती धरा काम. दीनदास सांगे माझा रघुनाथ, दीनदास सांगे माझा रघुनाथ. 84चे अनर्थ चुकवली, मनी धरा राम, हाती धरा काम, मनी धरा राम, हाती धरा काम, हाती धरा काम. झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करते. आज इथे मला सेवा करायची संधी दिली म्हणून सगळ्या पश्चिम रंग सोसायटी यांचे सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि एक मागणं मागूया आणि मग आरती करूया. एक मागणे मागाया आले दारी प्रेमचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे स्मरणाला, शांती देई चित्ताला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी देवचला, श्री भगवंता देवचला. रूप मनोहर बघण्याला, दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे ऐकायला, नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता देवचला. नाम तुझे हे सांगाया, स्तुती शक्ती देवचला, श्री भगवंता देवचला. दीनही दुबळा कोणी दिसता, उदार करतो करण्याला, सद्बुद्धी ती देवचला, श्री भगवंता देवचला. हेच मागणे मागाया, दिशाही आली देवचला, श्री भगवंता देवचला, श्री भगवंता देवचला. दान देगा देवा तुझा विसरण मावा, विसरण मावा तुझा विसरण मावा. आवडे हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. आम्ही गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी.